उद्धव ठाकरे पुन्हा मैदानात उतरणार आणि यावेळी ही फक्त कमबॅक स्टोरी नाही तर अस्तित्व टिकवण्याची लढाई आहे। कारण गेल्या काही महिन्यात जे काही घडलं त्याने ठाकरे यांच्या राजकारणाला जबर धक्का दिला आहे। मुंबई महापालिका गेली, ठाण्यासारख्या बालेकिल्ल्यात पकड सैल झाली, कल्याण, डोंबिवली, भिवंडी, छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरांमध्ये अपेक्षित निकाल मिळाला नाही आणि सगळ्यात मोठं म्हणजे ज्या ठिकाणी शिवसेनेचा प्रभाव वर्षानुवर्ष होता तिथे शिंदे गटाने पाय रोवले आणि ठाकरे ते रोखू शकले नाहीत। त्यामुळे आता परिस्थिती अशी आली आहे की जर स्वतः उद्धव ठाकरे मैदानात उतरले नाही तर पुढचा राजकीय प्रवास अधिक कठीण होऊ शकतो आणि म्हणूनच आता ठाकरे ऍक्शन मोड मध्ये आले आहेत। कारण पुढचे साधारण 2.5 वर्ष राज्यात कोणतीही निवडणूक नाही आणि हाच तो काळ आहे जिथे पक्ष पुन्हा उभा करता येतो आणि कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण करता येते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गळालेली पकड परत मिळवता येते। इतर पक्ष काय करतायत ते बघितलं तर चित्र स्पष्ट दिसतं। भाजप सातत्यानं कार्यकर्त्यांवर काम करत आहे। ट्रेनिंग, बूथ लेवल स्ट्रक्चर, नियोजनबद्ध बैठका सगळं काही सुरू आहे। शिंदेची शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी सगळीकडे बदल सुरू आहेत। जुने चेहरे बाजूला करून नवे लोक पुढे आणले जात आहेत आणि परफॉर्मन्सवर आधारित राजकारण पुढे ढकललं जातंय आणि आता ठाकरे ही हाच मार्ग स्वीकारताना दिसत आहेत। कारण माहिती अशी आहे की पक्षामध्ये मोठ्या प्रमाणावर बदल होणार आहेत। जे लोक वर्षानुवर्ष पदावर आहेत पण जमिनीवर काम करताना दिसत नाहीत त्यांच्यावर प्रश्नचिन्ह उभं राहणार आहे आणि जे खरंच काम करतायत त्यांना पुढे आणण्याचा प्रयत्न होणार आहे। म्हणजे एक प्रकारे नव्याने रचना उभी करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे। ही गोष्ट लहान नाही कारण यामुळे पक्षात आतून मोठा बदल होऊ शकतो आणि या सगळ्यात महत्त्वाची भूमिका कुणाची असेल तर आदित्य ठाकरे। कारण युवा सेनेच्या माध्यमातून नवीन पिढी तयार करण्याची जबाबदारी त्यांच्याकडे दिली जात आहे। आधीच त्यांनी शाखा प्रमुखांच्या बैठका सुरू केल्या आहेत। प्रत्येक स्तरावर संवाद वाढवण्याचा प्रयत्न सुरू आहे। म्हणजे फ्युचर लीडरशिप तयार करण्याचा प्लॅन सुरू झालाय। पण इथे स्टोरी अजून मोठी होते कारण उद्धव ठाकरे फक्त बैठका घेऊन थांबणार नाहीत तर स्वतः मैदानात उतरणार आहेत। ज्याप्रमाणे एकेकाळी मुंबईत शाखांवर जाऊन कार्यकर्त्यांना भेटून पक्ष उभा केला होता त्याच पद्धतीने आता ते पुन्हा एकदा राज्यभर दौरे करू शकतात अशी चर्चा आहे। सुरुवात कुठून होणार तर मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई म्हणजे जिथे पराभव जास्त जिवारी लागला तिथूनच कमबॅक सुरू होणार आहे आणि इथेच महायुतीसाठी खरी चिंता सुरू होते। कारण एक गोष्ट स्पष्ट आहे, पराभव झाले असले तरी ठाकरे हा अजूनही एक स्ट्रॉंग ब्रँड आहे। मुंबई महापालिका हातातून गेली तरी मराठी मतदारांमध्ये त्यांचा प्रभाव अजूनही आहे। अनेक मराठी भागांमध्ये त्यांचे उमेदवार आघाडीवर होते म्हणजे इमोशनल कनेक्ट अजूनही जिवंत आहे। छत्रपती संभाजीनगर, परभणी सारख्या ठिकाणीही कमी संसाधनांमध्येही त्यांनी चांगली लढत दिली। म्हणजे जिथे ऑर्गनायझेशन कमी आहे तिथेही नावाचा प्रभाव दिसतोय आणि राजकारणात हा इमोशनल कनेक्ट खूप मोठा फॅक्टर असतो। आणि त्यात अजून एक महत्त्वाचा मुद्दा आहे, उद्धव ठाकरेंनी भाजप विरोधात घेतलेली स्पष्ट आणि आक्रमक भूमिका। यामुळे काही विशिष्ट मतदार वर्ग, विशेषतः मुस्लिम मतदार मोठ्या प्रमाणावर त्यांच्या बाजूने वळले आणि याचा फायदा लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला झाला। म्हणजे एक पॉलिटिकल इक्वेशन तयार होतंय। मराठी मतं, मुस्लिम मतं आणि अँटी बीजेपी मतं हे 3 घटक एकत्र आले तर महायुतीसाठी मोठं आव्हान उभं राहू शकतं। पण इथेच एक मोठा प्रश्न आहे कारण फक्त भावना आणि नावावर निवडणुका जिंकता येत नाहीत। त्यासाठी मजबूत संघटना लागते, कार्यकर्त्यांची साखळी लागते आणि प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचण्याची ताकद लागते आणि हेच सध्या ठाकरे यांच्या पक्षात कमी दिसतंय। म्हणून आता त्यांचा पूर्ण फोकस ऑर्गनायझेशन रिबिल्ड करण्यावर आहे। आणि आता इथेच एक महत्त्वाचा पॉलिटिकल अँगल समजून घ्यायला हवा। जर ठाकरे खरंच संघटना पुन्हा उभी करू लागले तर त्याचा सर्वात मोठा फटका कुणाला बसणार तर थेट एकनाथ शिंदे गटाला। कारण सध्या शिंदे गटाची ताकद मोठ्या प्रमाणावर सत्ता आणि पदांवर आधारित आहे। पण जर ग्राउंड लेवलवर ठाकरे पुन्हा मजबूत झाले तर कार्यकर्त्यांची लॉयल्टी परत फिरू शकते आणि हे शिंदेसाठी सर्वात मोठं संकट ठरू शकतं। दुसरीकडे भाजपसाठीही ही एक सिच्युएशन सोपी नाही कारण भाजपला महाराष्ट्रात डॉमिनन्स टिकवायचा आहे। जर शिंदे गट मजबूत राहणं गरजेचं आहे पण जर ठाकरे पुन्हा उभे राहिले तर अपोजिशन स्पेस कॉन्सॉलिडेट होऊ शकतो
म्हणजे एक ट्रायंगल तयार होतोय, ठाकरे वर्सेस शिंदे वर्सेस भाजप. आणि या ट्रायंगल मध्ये छोटासा स्ट्रिप झाला तर संपूर्ण इक्वेशन बदलू शकतो. कारण आता पुढचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, उद्धव ठाकरे यांचा हा प्लॅन किती रिअलिस्टिक आहे. कारण ऑर्गनायझेशन उभं करणं म्हणजे फक्त बैठका घेणं नाही, तर सातत्यानं काम करणं, रिसोर्सेस उभं करणं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कार्यकर्त्यांचा विश्वास परत जिंकणं. आणि हेच सगळ्यात मोठं आणि पुढच्या काही महिन्यात टेस्ट होणार आहे. जर ठाकरे हे करू शकले तर ते फक्त कमबॅक करणार नाहीत, तर पूर्ण पॉलिटिकल नरेटिव्ह बदलू शकतात. पण जर हे अर्धवट राहिलं तर हा प्रयत्न सुद्धा अपुरा ठरू शकतो. म्हणजेच ही एक फक्त तयारी नाही, ही आहे अस्तित्वाची लढाई. आणि म्हणूनच आता सगळ्यांच्या नजरा उद्धव ठाकरे यांच्या पुढच्या मूव्हवर आहेत. हे फक्त भाषण करणार की खरोखरच मैदानात उतरून गेम बदलणार? कारण शेवटी राजकारणात एकच नियम असतो, जो मैदानात उतरतो तोच खेळ बदलतो. आणि आता प्रश्न एकच आहे की उद्धव ठाकरे खरोखरच मैदानात उतरले तर महायुतीला कात्रजचा घाट दाखवू शकतील का, की पुन्हा एकदा पराभव त्यांच्या वाट्याला येणार? याचं उत्तर पुढच्या काही काळात मिळणार आहे. तर तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं? तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की कमेंट करून कळवा. आणि अशाच व्हिडिओसाठी टाइम महाराष्ट्राला फॉलो आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.